सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। टायटल थंबनेल पाहून तुम्ही आला असाल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवरती क्लिक केला आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये बाळंतणीचं दूध वाढवण्यासाठी 100% खात्रीशीर उपाय मी सांगणार आहे। मी सांगितलेला उपाय 100% खात्रीशीरच कसा आहे आणि याने बाळंतणीचं दूध कसं वाढणार आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नवीन डिलिव्हरी झाल्यानंतर खूप मोठी जबाबदारी अंगावर पडते। बाळ सांभाळण्याची नवीन बाळ सांभाळणं कठीण जातं। त्यातली त्यात बाळाला जर दूध पुरवठा कमी पडला, बाळाचं पोट भरत नाही म्हणून बाळ चिडचिड करतं आणि अशातच बाळ झोपलं नाही तर बाळंतणीची देखील झोप होत नाही आणि बाळंतणीची देखील चिडचिड होते। बाळाला सांभाळण्यासाठी धावपळ होते आणि मग अशा कंडिशनमध्ये स्ट्रेसमुळे धावपळीमुळे बाळंतणीचा दूध पुरवठा कमी होतो आणि काही स्त्रियांना मुळातच दूध सप्लाय कमी असतो। काही स्त्रियांमध्ये अनुवंशिकरित्या आईला दूध कमी आले असेल तर मुलीला तिच्या बाळंतपणामध्ये दूध कमी येतं, अशा कंडिशन देखील असतात। आणि जर आईला दूध कमी येत असेल आणि फॉर्म्युला फीडिंग जर आपण देतोय तर मग बाळाला हायजीन मेंटेन होत नाही किंवा त्याला फॉर्म्युला फीड सूट होत नाही, मग त्याचे गॅसेसचे प्रॉब्लेम्स वाढतात आणि ते बाळाला फॉर्म्युला फीड आणि आईच्या दुधाची कंपॅरिटिव्ह होऊ शकत नाही। आईच्या दुधामधून जे न्यूट्रिएंट्स बाळाला भेटतात ते दुसऱ्या कोणत्याही फॉर्म्युला फीडिंग मधून भेटत नाही। बाळाला 6 महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त ब्रेस्ट फीडिंग का सांगितलं जातं, त्यावेळेस बाळाला आपण वरचं पाणी देखील देत नाही, कारण आईच्या दुधामध्ये इतके पॉवरफुल घटक असतात की जे बाळाला 6 महिन्यापर्यंत त्याची इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी, त्याच्या वाढीसाठी, बाळ सुदृढ गुटगुटीत आणि हेल्दी राहण्यासाठी, त्याची पुढे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारे घटक हे बाळाला फक्त आणि फक्त आईच्या दुधामधून भेटतात। मग आईचं दूध वाढण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करतो। काही स्त्रियांना तर दूध येतं, पण ज्यांना दूध कमी येतं अशा कंडिशनमध्ये काय करायचं? कंडिशनमध्ये तुम्हाला मिल्क सप्लाय इन्क्रीज करण्यासाठी एक खात्रीशीर उपाय म्हणजे सिरप आणि टॅबलेट। या सिरप आणि टॅबलेटमुळे तुमचा खात्रीशीर दूध पुरवठा वाढणार आहे। दूध वाढीसाठी हे सिरप आणि टॅबलेट त्या इतक्या खात्रीशीर का आहे तर त्याच्यामध्ये जे घटक दिले आहे ते मेडिकल सायन्सच्या स्टडीनुसार जर तुम्ही बाळाला अंगावर पाजताय तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला शतावरीचं प्रमाण डेली किती घेणं गरजेचं असतं, कारण एखादं पर्टिक्युलर मेडिसिन तुम्ही घेताय तर ते योग्य प्रमाणात घेणं देखील गरजेचं असतं, किंवा तुम्ही घरगुती शतावरी घेताय ती कमी जास्त प्रमाणामध्ये तुमच्याकडून घेण्यात येते, कारण शतावरी जी आहे त्याच्यामध्ये खूप जास्त हाय कॅलरीज असतात आणि जर ती जास्त प्रमाणामध्ये घेण्यात आली तर तुमचं वजन वाढू शकतं आणि त्याचे आणखी देखील दुसरे साईड इफेक्ट असतात। पण या मेडिसिनमध्ये शतावरी अगदी योग्य प्रमाणामध्ये दिली आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही घरगुती उपाय करता तेव्हा शतावरी घेता, दुधामध्ये घेऊ शकता, पाण्यामध्ये घेऊ शकता किंवा शतावरीचा चहा घेऊ शकता किंवा एखादी फ्रूटची स्मूदी तुम्ही फ्रेश बनवली आणि त्यामध्ये शतावरी घेतली तरी देखील चालतं, पण त्याचं योग्य प्रमाण तुमच्या शरीरामध्ये जाणं गरजेचं असतं। बाळंतणी जेव्हा अंगावर पाजते तेव्हा तिला 1 ते 3 ग्रॅमपर्यंत शतावरी डेली तिच्या आहारामध्ये जाणं गरजेचं असतं। मग या सिरपमध्ये 100 ml पर 8 ग्रॅम तुम्हाला शतावरी भेटते आणि 10 ते 15 ml जर तुम्ही सिरप घेतलं तर तुम्हाला आराम 1 ते 1.5 ग्रॅमपर्यंत शतावरी जाते आणि बाकीची जी शतावरीची रिक्वायरमेंट आहे ती कॅप्सूलमधून तुम्हाला मेंटेन होते। आणि शतावरी स्त्रियांच्या हार्मोनल इम्बॅलन्सवरती इतकी काम करते, त्याच्यामध्ये स्त्रियांच्या हार्मोन बॅलन्स करण्यासाठीच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत असं प्रूव्ह झालं आहे। म्हणूनच तर शतावरीला किंग ऑफ हर्ब्स असं म्हटलं जातं। आणि शतावरी ही जी आहे ती मेन म्हणजे तुमच्या मॅमरिक ग्लँड्सवर ऍक्ट करते, मॅमरिक ग्लँड्सची हेल्थ इम्प्रूव्ह करते आणि मॅमरिक ग्लँड्स जे असतात त्या मिल्क सिक्रेशनसाठी, मिल्क डक्ट सिक्रेट करण्यासाठी खूप उपयोगी ठरतात, त्यामधूनच दुधाचं प्रोडक्शन होतं। शतावरीचे आणखी देखील फायदे आहेत। डिलिव्हरी नंतर जे तुम्हाला अंगावरून जातं ते देखील तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये जाण्यासाठी शतावरी हेल्प करते। म्हणजे एकंदरीत काय तर गर्भाशयाची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी शतावरी पावडर महत्वाची ठरते आणि स्ट्रेस बॅलन्स करण्यासाठी, एन्झायटी जी आहे, भीती जी आहे ती दूर करण्यासाठी देखील तुम्हाला शतावरी काम करते। शतावरी घेतल्याने तुम्हाला रात्री झोप देखील शांत लागते आणि अशा कंडिशनमध्ये सगळे फॉर्ममध्ये जर तुम्हाला शतावरी इतकी इफेक्टिव्ह असेल तर या मेडिसिनमध्ये शतावरी दिली आहे आणि सगळं स्ट्रेस जर दूर झाला, झोप व्यवस्थित लागली, तुमची एन्झायटी दूर झाली आणि तुम्ही कम्फर्टेबल झालात तर तुमचे हार्मोन्स देखील नॉर्मल राहणार आहेत आणि हार्मोन्स जर नॉर्मल राहिले तर तुम्हाला मिल्क सप्लाय आपोआपच वाढणार आहे। त्यामुळे ही मेडिसिन फक्त तुम्हाला दूध वाढीसाठीच उपयोगी ठरणार आहे असं नाही, एकंदरीत बाळंतणीची जी हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे।
सगळ्यात मेन म्हणजे या सिरपमध्ये जे शतावरीचं प्रमाण आहे ते गॅलेक्टोकोज हार्मोनवरती काम करतं आणि ते मेंटेन ठेवतं आणि त्यामुळे तुम्हाला दूध सप्लाय जास्त होतो। आणखी दूध सप्लाय वाढीसाठी याच्यामध्ये मेथी आहे। दुसरं कंटेन आहे मेथीबद्दल तुम्हाला वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही, कारण खूप जुन्या वर्षापासून मेथीचा वापर बाळंतणीचं दूध वाढवण्यासाठी, बाळंतणीच्या डिलिव्हरी नंतर तिचं हाडे जे आहे ते मजबूत होण्यासाठी आणि गर्भाशयाची हेल्थ जी आहे ती इम्प्रूव्ह होण्यासाठी मेथीचा वापर केला जातो। आता मेथीचे पारंपरिक पद्धतीने लाडू बनवले जातात आणि त्यासोबतच तिला मेथी दाणे पाण्यामध्ये उकळून देखील त्याचं पाणी तिला दिलं जातं। मध्ये मेथी दाण्याचा योग्य प्रमाणामध्ये समावेश या मेडिसिनमध्ये केला आहे। त्यानंतर आहे विदारीकंद। विदारीकंद हे देखील त्याचे जे मुळं आहेत ते खूप जुन्या वर्षापासून आयुर्वेदामध्ये बाळंतणीचं दूध वाढवण्यासाठी वापरले जातात आणि मेडिकल सायन्स, मॉडर्न सायन्स जे आहे त्याने देखील हे ॲक्सेप्ट केलं आहे की विदारीकंदने, काळ्या जिऱ्याने किंवा जे बालारूट असतात त्याने बाळंतणीचं दूध वाढतं आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे किंवा मेडिकल सायन्सने ते ॲक्सेप्ट केलं आहे। त्यामुळेच आयुर्वेद शास्त्राने याचं सगळ्यांचं योग्य प्रमाण घेऊन अशा पद्धतीचं सिरप आणि कॅप्सूल्स बाळंतणीचं दूध वाढवण्यासाठी बनवलेलं आहे। आणि आणखी एक महत्त्वाचा या मेडिसिनचा कंटेंट म्हणजे नागरमोथा। नागरमोथा देखील आईचं दूध वाढवण्यासाठी खूप जास्त उपयोगीचा ठरतो। मग आपण हे जे फॉर्म कोणत्या फॉर्ममध्ये आणू शकतो, ते कसे बनवायचे, कसे घ्यायचे, हे सर्व आपल्याला जास्त प्रमाणामध्ये माहिती नसतं, पण आयुर्वेदशास्त्राने तुम्हाला हे मेडिसिन फॉर्ममध्ये दिलं आहे, तर त्याचा उपयोग तुम्ही नक्कीच आईचं दूध वाढवण्यासाठी करू शकता। हे सर्व घटक योग्य प्रमाणामध्ये एकत्र करून त्याचं योग्य प्रमाण घेऊन सायंटिफिकली स्टडी करून तुम्हाला किती ग्रॅममध्ये ते किती आवश्यक आहे हे सगळं अगदी व्यवस्थित अभ्यास करून उज्ज्वला आयुर्वेदाश्रमने तुमच्यासाठी हे प्रोडक्ट बनवलेले आहेत आणि हे प्रोडक्ट खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत। आम्ही ओपीडीला ह्या पेशंटला प्रिस्क्राईब करतो किंवा फ्रेंड सर्कलमध्ये आणि मी स्वतः देखील याचा यूज केला आहे आणि याचे खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आलेले आहेत की याने आई बाळंतणीचा दूध पुरवठा नक्कीच वाढतो। मग या प्रोडक्टबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूयात। हे मॅमिकोन सिरप आहे आणि ह्या कॅप्सूल आहेत। याच्यामध्ये 2 कॅप्सूल तुम्ही डेली घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 ml हे सिरप तुम्हाला घ्यायचं आहे आणि ही जी आहे ती प्लास्टिक बॉटल आहे, ज्यामुळे तुम्ही इझिली ही कॅरी करू शकता, ही फुटण्याची वगैरे भीती नाही। हे जे प्रोडक्ट आहे ते मेड इन इंडिया आहे आणि 100% आयुर्वेदिक आहे। याच्यामध्ये कोणतंही केमिकल वापरलं गेलेलं नाही आणि 100% खात्रीशीर आयुर्वेदिक हे प्रोडक्ट आहे। आणि तुम्हाला तर माहिती आहे की आयुर्वेदिक मेडिसिनचे कोणतेही साईड इफेक्ट होत नसतात आणि हे अगदी योग्य प्रमाणामध्ये बनवलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही। याचा खूप जास्त चांगला इफेक्टिव्ह पॉझिटिव्ह दूध वाढवण्यासाठी होतो। हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही Amazonवरती, फ्लिपकार्टवरती किंवा www.ujjwalaayurvedashram.com वरती मागवू शकता आणि ह्या मेडिसिनने 100% खात्रीशीर तुमचा दूध मिल्क सप्लाय वाढणार आहे। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मेडिसिन सोबतच तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवायचं आहे, खूप जास्त पाणी प्यायचं आहे आणि त्यासोबतच सकस आहार घ्यायचा। पारंपरिक पद्धतीने लाडू बनवले जातात, जे बाळंतणीचं खाण्याचे पदार्थ बनवले जातात ते तुम्हाला खायचे आहेत। बाजरीची भाकरी, दूध काला करून खायची आहे आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही खाणार आहे, बाजरीची भाकरी त्याच्यासोबत मेथीची पातळ भाजी किंवा पालक भाजी, वरण सुद्धा देखील तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता। हे सगळं एकदम बारीक काला करून तुम्हाला खायचं आहे आणि जे पारंपरिक पद्धतीने बाळंतीण जेवण करते तेच तुम्ही करायचं आहे, कारण नवीन डिलिव्हरी झाल्यानंतर तुमचं गर्भाशय एक्सपांड झालेलं असते आणि अशा कंडिशनमध्ये तुमचे जे आतले ऑर्गन असतात ते देखील त्यांची जागा बदलतात, ते पूर्ववत होण्यासाठी थोडासा वेळ लागतो। मग अशा वेळेस तुम्हाला ब्लोटिंग, गॅसेस जास्त होतात आणि अनडायजेशन जर झालं तर मिल्क सप्लाय देखील त्याच्यावर इफेक्ट करतो। त्यामुळे तुम्हाला साधा, सकत, ताजा आहार घ्यायचा आहे, जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थित डायजेस्ट होईल आणि दूध वाढीसाठी तुम्हाला फायदा होईल। या सगळ्या सकस आहारासोबतच तुम्हाला हे मेडिसिन देखील घ्यायचं आहे, तर तुमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय व्यवस्थित इन्क्रीज होणार आहे, कारण मेडिसिन सोबत डाएट देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे या मेडिसिनचा जर फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर सगळे रूल्स फॉलो करून तुम्ही हे मेडिसिन घ्या, नक्कीच 100% खात्रीशीर तुमचं दूध सप्लाय हा वाढणार आहे। कारण आईच्या हेल्थसाठी, बाळाच्या हेल्थसाठी, दोन्हींसाठी तुम्हाला बाळाला अंगावर घालणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे जरी तुम्हाला दूध कमी येत आहे, हे मेडिसिन तुम्ही ऑर्डर करा, घेऊन पहा, 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा वाढणार आहे, त्याने तुमच्या बाळाचं वजन देखील वाढणार आहे, ते सुदृढ आणि गुटगुटीत देखील होणार आहे आणि बाळाची अंगावर पिण्याने
रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्यामुळे बाळ जास्त करून आजारी पडत नाही। मग तुमच्या बाळाच्या हेल्थसाठी आणि तुमच्या देखील हेल्थसाठी हे प्रोडक्ट तुम्ही नक्की ऑर्डर करा। तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती। आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या रिलेटिव्हजमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी बाळंतणी असेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।